बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. नमस्कार. बाळूमांच्या नावानं चांग बोला, विठ्ठलदेवाच्या नावानं चांग बोला, हालसना आप्पांच्या नावानं चांग बोला, मुळे महाराजांच्या नावानं चांग बोला, मालिंगरायाच्या नावानं चांग बोला, आई मायक्का देवीच्या नावानं चांग बोला, मरगुबाईच्या नावानं चांग बोला, शेळ्या मेंढ्यांच्या नावानं चांग बोला, राजा घोड्याच्या नावानं चांग बोला, आई सत्यबाईंच्या नावानं चांग बोला, बोला 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 बाळूमांच्या नावानं चांग. मित्रांनो, आपल्यावर आहेत आता हनुमंत आडव्याप्पा यादवाड, साकिनगाव मेटकोड हे आहेत आणि हे आपल्याला आता इथल्या घटनेविषयी त्या सांगणार आहेत. बोला, तुम्हाला काय माहित आहे? इथं ज्यावेळेला गडिंगला जाऊन गाडी इथं मुसळ्यांचे आले इथंच आले, ह्या ठिकाणी झाले. बर, मग त्यांनी आज जवळ चला मामा म्हणला, मी आज जाणार नाही, तू जायचं असलं तर जा, तुम्ही पुढच्या वर्षाला येत नाही, इथनं 10-11 वाजता मला जायला सांगितलं मामा. मग राहिलं त्याने. आता इथून आपण जायचं आहे ज्या ठिकाणी मामांची बकरी होती. मामा ज्या वेळेला समाधीच्या वेळेला आदमापूरला ज्या वेळेला आले, म्हणजे गडिंगला जाऊन मुसळ्यांची गाड्या आले होते, अँबॅसेडर आले होते कार मामाला न्यायला, आणि त्यावेळेला ज्या ठिकाणी बकरी होते त्या ठिकाणी आपण आता जाणार आहोत. त्यावेळी मामा इथं तुम्ही आलता, त्यावेळी मामांना तुम्ही बघितलाय, आजारी असताना बघितलाय, मामांना इथून न्यायच्या आधी तुम्ही बघितलाय. काय झालं होतं, कसं झालं होतं, काय झालं होतं, चर्चा काय होती, मामांना काय झालं होतं? तो माणसं एवढं लई येत नव्हती, ठरावची तेवढ्याची. नाही, काय झालं होतं मामांना? आजार कसला झाला होता? आजार कुठला, पाप लई झालं म्हणून त्यानं मी आता जातो म्हणलं, सप्पाई सांगितलं. आजार येईल रे? कुठलं आजार येईल रे? नाही, समाधी घेतल्यावर मोरगोबाईच्या देवळास ना तिथं बैलगाडीतनं आणताना 3 धोतर बदली केले, ते काय मेला आहे? अरे बापरे. हां, मेलेल्या माणसाला घाम येतोय? मेलेल्या माणसाला घाम येतोय काय? समाधीला गेला होता? होय, गेला होता समाधीला. अरे बाप रे. हनुमंतांना तिने आहे म्हणता ना, मी तुम्ही भेट तुमचं आमचं का नाही, तुमचं आमचं भेट. मग तुम्ही इथं मामा इथनं सकाळी 10 वाजता गेले, तुम्ही आदल्या दिवशी इथं आला? होय, सकाळी जाय नाही, सकाळी 10 वाजता मामा गेला. मामा टोरिंग आमच्या वडली गेलता, आम्ही जायला नाही. मग समाधीच्या वेळेला तुम्हाला समाधी झाली हे समजलं इथं केव्हा, आणि तुम्ही तिकडे गेला किंवा काय झालं समाधी? मी आदमापूरला गेलं नाही साहेब. आमचा बा होता बकऱ्यात, मेंढरात आमचा बा जाणार होता. ए दुर्ग्या, बकरी सांभाळायचा, बकऱ्यातला माणूस तो एकटाच आहे, बकरी आदमापूरला माझ्या पाठोपाठ बकरी सोडा, गटलं बांधा आणि माझ्या पाठोपाठ बकरी सोडा. समाधीच्या वेळेला बकरी मामांची इथं निंगापूर होते का? इथं निंगापूरला होते. ते बी निंगापूरला तिथं तोरगल कोणतर शेतात होती. मग ते आमच्या बाला सांगितलं. मग बाळू मामा पुरवला तोंड केला, बकऱ्यांचा पाया पडला म्हणा. आमचे वडील सांगायचे, बकऱ्यांचा पाया पडला, डोळ्यातनं पाणी आलं देवाला. मग आमचा बा म्हणाला, मामा तुम्ही कुठं चालला असं मला कळालं म्हणाला. हा, कळालं ना, एवढंच मोक्ष मिळवलाच रांडायचं. मित्रांनो, शेत आहे ते हेच आहे, हे शेत आहे बघा. मामा ज्या वेळेस इथं होते, हे शेत त्यावेळेस कुणाच्या नावावर होतं सांगा की? हे मुळूर, स्वापा मुळूर, स्वापा मुळूर, स्वामाप्पा मुळूर, मुळूर. आणि आता कुणाकडे आहे शेत? त्यांचे आहेत ते अजून आहेत ते नाही? आहेत ते. होय, मामा असले पण माणूस आहे. होय, स्वामाप्पा मुळूर. कुठल्या गावचे ते? गुलगा जमगीचं. गुलगा जमगी. हां, इथनं किती किलोमीटर आहे? इथनं एक 5 किलोमीटर आहे. 5 किलोमीटर आहे काय? मग त्यांच्याकडेच हे शेत होतं त्यावेळेला. बरं, आहेत ते माणसं. मित्रांनो, ह्या शेतातच आपण आहे ज्या ठिकाणी मामा शेवटच्या वेळेला आले होते, आणि इथूनच मामांना कारमध्ये बसून नेलं होतं. हां, असं जाऊया की. हां हां, गाड्या असं येत होते ह्या वाटं ना? हां 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 हां. दोघांचं हां भाऊ. हां हां, मग ते वेगळं झालं आता. बरं, हे दोघं मिळून आहे, एक वेगळा आहे थोरला. बरं, थोरलाचं पोरगा हो. होय, माणूस चालतात. हे सरळ रस्त्याला जाते? रस्त्यालाच जाते, गाडी इथं आहेत की आमची. हां हां, तसं नीटच येत होतं आम्हाला. काय आम्ही उसा लावल्यावर इकडे याय नाही. हां हां हां. तेव्हा बकऱ्यात तो मोकळा. त्यावेळेला इथं ऊस होतं का नाही त्यावेळेला? नाही,
नुसतं शाळवाच रान. शाळवाचं रान. होय, प्यायला पाणी मिळत नव्हतं. हां हां. खाल्लं जावं येत चला की तीन जरा उतरायचं येतं उतरतो. वर बांधावर बी नको. इथं 2 झाडं होते मित्रांनो. चिंचचं एक झाड होतं होय, आणि त्याचं एक आंब्याचं. आंब्याचं एक झाड होतं आणि त्या झाडाखाली मामांचा तंबू होता. श्रावण महिना असल्यामुळं मित्रांनो काय पायात घातलं नाही मी. 1 महिनाभर पायात काय घालत नाही मी. हळूहळू जरा जायला पाहिजे कारण काटा वगैरे लागला तर अवघड आहे. मामा आहेत पाठीशी, काय अडचण नाही. आता एवढ्या गोष्टीसाठी मामासनी त्रास द्यावा काय सांगा, काटा लागू नये म्हणून. हां कशाला त्रास द्यायचा, लागला तर काढायचं, त्यात काय एवढं. बाल नाही तर बघूया पुढे जाऊया का इथनं. असं इथनं वाटच नाही की. तुम्ही त्यावेळेला किती वर्षाचे होता? तेव्हा मी 7 वर्षाचा होतो. 7 वर्षाचे होता. मग तुम्ही एकटे तिकडे गेलता काय आणि कोण तुमच्याबरोबर गल्लीतले पोरं वगैरे आलते? कोण नाही, एकटे आमचा वडील, हां आमची आई, हां आमचा भाऊ, हां. आम्हीच 4 जण गेलो. बैल होती, बैलगाडी झोपून गेलो. बैलगाडीत झोपून गेला होता इथनं? होय अरे बापरे. होय. मग तिथं 4 वाजता सावकार आले. सावकार तिने बसलं तर. हां सावकार तिने बसले तिथं. होय. तिथं मामाने सांगितलं की मी उद्या 10 शिवाय येणार नाही, तुला जायचं तर जा. म्हटलं ते गप बसला. गप बसले. होय. मग त्या वेळेपासून सकाळी 10 वाजेपर्यंत काय काय झालं ते सगळ्या घटना सांगा. ती सकाळचा मला घटना नाही, आम्ही दिवस बुडल्यावर आला सा. मग तुम्ही असेपर्यंत काय काय झालं होतं ते? होय, तोवर हेच सांगितलं की अंकाप सावकार बरोबर हां इथं नको तिथंच. तुळशीगिरी अंकाप्पा पाय बाळू माझ्या पायापाशी बघून रडा लागला. मामा तुम्ही तुमच्या गावाला जात असा, तुम्ही आता परत आम्हाला भेटता काय असं मला शंका वाटायला. ते बी रडा लागला. अरे यांक्या तुझा माझं बेट वैकुंठात म्हटला. हा मग ते अंबाशेटर कार ते एका मुसळे म्हणून होता गडिंगलाचा, त्याने ते घेऊन त्याला बाळू मला घेऊन त्यावेळेला. आता तुम्हाला वडिलांनी सांगितलं असणार मुसळ्यांचे कारण कोण कोण आलं होतं त्यावेळेला? त्यावेळेला ते एक इराब सावकार होते, एक त्याला आपल्या शिवाजीचे वडील ते लक्ष मोरे होते, असे काही लोक होते आणि बाळू मला आणायला. मग त्यावेळेला दात एक काढायचे होते आणि माझा दात काढायला आदमापूरला घेऊन चला. दात काढायचं होतं मामाचा. दात काढायचा आहे मला, आदमापूरला जायचं आहे, त्याचा डॉक्टर बोलवून घ्यायचा आहे म्हणून असं सांगितलं. मग त्यावेळेला यांकापण्णा काय म्हणाला, इथंच दाखवा आणि काय तुम्ही समाधी घ्यायची असलं तर इथं समाधी घ्या असे मामाना बोललं. अरे यांक्या म्हणाला, माझी जर माणसं यायला सुरुवात झालं तुझ्या जंगलातले दगड पुरणार नाही, तुझ्या गांड पुसायला म्हणलं. त्यांची गांड पुसायला दगड पुरं होणार नाही, चल म्हणाला. मग पुढे गेली. मग हे शिवाजीचा वडील म्हणाला, देवा तुम्ही समाधी तर घ्यायचं झालं तुमच्या आवरणाला चला. अरे जुंजळा एक काय रे घरात माझ्या माणसाने घालायला म्हटला. तर ते इराब सावकार कोणकेरी म्हटला, मामा आमच्या गावाला चला. अरे नदीचं पाणी पुरणार नाही तुझ्या गावाला माझी माणसं आली तर म्हणाला. मग निपाणीपर्यंत आलं. मुसळ्या म्हणाला, देवा आमच्या घरात एक कप दूध घ्या किंवा चहा घ्या आणि घेऊन आदमापूरला जाऊ. नाही निपाणीमध्ये, तो निपाणीचा होता. चिकोडी निपाणी करून आदमापूरला जायची होती ना, वाटत त्याने निपाणीत बोलले. मग नाही म्हणाला, सरळ इकडे तिकडे गाडी फिरवशील, सरळ मरगोबाईच्या मंदिरापर्यंत कुठंच उभा करायचं नाही. हा इकडं तिकडं फिरविलाच गाडीच पेटवून म्हटला. मग ते तसं तिनं सरळ जाऊन तिथं मरगोबाईच्या मंदिरात ठेवले बाळूमामाला. मग तिथं डॉक्टरला बोलवून घेतलंय, कुणाला, देशमुख डॉक्टरला. तिने एक दात काढला बाळूमामाचा. दात काढल्यानंतर आता देशमुख साहेब मुरगुडचा. मग त्यानं दात काढला. मग त्यावेळेला त्यानं बाळूमामानं 5 रुपया त्याला दिल्यानंतर तो नको म्हणत होता, सद्गुरूचं मला सेवा मिळालाय हे मी भाग्यवान समजतो, देवा तुमचं पैसे मला नको म्हणलं. नाही रे तू पूजा कर तिथं, तू ठेव. आजपर्यंत देशमुख साहेबांना ते बाळूमामाचं 5 रुपये तिनं पोजून ठेवलेला. पहिला ते सरकारचं जागा जिवंत असताना 2 एकर जागा घेतलेले. बर जिवंत पहिला बोचा सावकार म्हणून होता का नाही जोडा पण. आता सरकार होता की मेला
त्याचा वडील होता बघा नाही एकटा. तेच हो, तो भोसले सरकार ते निघालं. हां आणि हे आदमापूरचा आता काय बाळू म्हणून आहे बघा, बाळू तो आजा. मग ते आजाचंच नाव घ्या की भोसले भोसले हां हां बस हां भोसले भोसले त्यांना आडनाव म्हणा येत नाही. हां हां बोलते म्हणजे ते आपाचोड्याचे, हा. भोसले म्हणजे आदमापूरचे. बोला पुढे बोला. बरोबर आहे. सरकार आहे. सगळं जत्रा मी करतो मामा म्हणला हां बाळू मामाला हां 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 माप सांगितलं. हां हां तेव्हा निम्म आदमापूरचं जमीन त्याचं सरकारचं, हां 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 निम्म सगळं लोकांचं. सगळ्या लोकांचं. नको सरकार म्हणला हां हां करतोच म्हणून त्याने हेच केला. हां 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 तिथनं आलतो मित्रांनो, त्यांचं बांधत नाही. हे सगळं त्यावेळेला मोकळं रान होतं, आता मोकळं नाही, आता सगळा ऊस झाला आहे. कारण मामा ह्या भागात फिरून गेलेत, ह्या भागात राहून गेलेत, त्यामुळे सगळं पाण्याखाली भागात जमीन आली आहे. आता फार सगळं क्षेत्र पाण्याखाली आलं आहे, त्यामुळं पीक भरपूर आहे आणि ऊस शेती भरपूर आहे इकडं. सरकार खालीच उतराय पाहिजे. हां उतरा चला, हळूहळू उतरा. तुम्ही काय शेतातलीच माणसं आहे सा, त्यामुळे काय अडचण नाही. वर फांदीला, लिंबाऱ्याची फांदीला धरून चढायला पाहिजे उतरायला. चला. एसटी नाही तुम्हाला काय समजलं काय म्हणजे तर समजलं लोक निंगापूरची लोक म्हणलं वाट आमच्या वडिलाला म्हटलं काय? हां हां काय फिरत झालं? होती लोक. काय झालं असं असं झालं म्हणून? होय होय. मग इथनं तुम्ही आणि कोण गेला? आमचं वडील आम्ही गेलो. एस टीने गेला होता. मग कसं तुम्हाला बस गावल्या, एस टी गावल्या का त्यावेळेला? गावलं खरं, समाधी देतात आम्हाला तेवढं माहीत नाही काय करायचं. लय लहान आम्ही बी आहे, माणसं जात. मग तुम्ही कुठल्या वेळेला तिथे गेला? मिरवणूक सुरू होती होय, शेवटची काय? सुरू होते की मिरवणूक बघितला तुम्ही? तर बघितले. किती माणसं आले होते मिरवणुकीला? काय मेरूट की तेव्हा माणसं काय लई तिकडलं माणसं लई आम्हाला काय माहीत होय हां हां. बारका होता मग माणसं चिकार. तुम्ही म्हणताय बडगाव औरनाळ हां आणि कोल्हापूर साईड माणसं लई. तुम्ही हनुमंतांना तुम्ही म्हणताय 3 वेळा धोतर बदललं होय 3 वेळा बदलले मिरवणुकीच्या दरम्यान. होय. तेव्हा बैलगाडी गाडी कुठली तेव्हा आत्ता वाहन झाल्यात. हां हां हां. पद्मापुरात एक सायकल मोटर नव्हता. माझ्याकडं हनुमंतांना माझ्याकडे फोटो येतो हां मामांच्या त्या समाधीचा, मुरगुडमधनं काढलं, आदमापुरात काढल्या समाधीचा फोटो माझ्याकडे आहे. असतील का? मी तुम्हाला दाखवतो, जर असेल माझ्याकडे तर दाखवतो. हां. तुम्ही ती मिरवणूक तुम्ही प्रत्यक्षात बघितलाय. होय. बरं समाधी ती मिरवणूक कशी होती ते सांगा, आणि समाधी घेताना समाधी कशी हे केली तिथं ते सांगा. समाधीत मीठ हां आणि भंडारा ह्याच्याशिवाय काय घालायला. मीठ आणि भंडारा त्यात टाकलं. मग मीठ पण कमी पडलेलं असं म्हणतात. कमी पडलं तर भंडार घातल्यात. हां हां हां. तेव्हा सगळ्या पट्टी घालून घातल्यात हो पंचानी. बघायचं मित्रांनो, ह्या शेतामध्ये इथं हे शेत जे दिसतंय ते ह्या शेतामध्ये बकरी होती. म्हणजे बकरी इथं ह्या शेतात, आता हे शेत जे दिसतंय, हा बांध इथून हे शेत जे दिसतंय, ह्या कोपऱ्याला ह्या शेताच्या बकरी होती. आणि इकडं जे ह्या शेतामध्ये जे ह्याचं आंब्याचं झाड आणि चिंचेचं झाड होतं, त्या चिंचेच्या झाडाखाली आणि आंब्याच्या झाडाखाली मामांचा तंबू होता. तर हा भाग आहे मेटगुडमध्ये. मेटगुडपासून एक 5 किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव कुठलं आहे? गुलगाजमगे. गुलगाजमगे. होय गुलगाजमगे शिवाय. तालुका मुधोळ बागलकोट जिल्हा. बागलकोट तालुका. मुधोळ तालुका बागलकोट जिल्हा. आणि गावाचं नाव गुलगाजमगे. गुलगाजमगे. काय वेगळंच नाव आहे, म्हणायलाच येत नाही. चला आपण इथं निघूया मित्रांनो. आम्ही इथं आलो होतो हे सांगायला, ही जो बैल आहे हा नंदी साक्ष आहे मित्रांनो. आम्ही इथं आलो होतो हे सांगायला, हा नंदी साक्ष आहे. जय बाळूमा. बाळूमांच्या नावानं चांग भलं. हनुमंतप्पा गेलेत पुढं. गाडी घेऊया आणि जाऊया त्यांच्यापर्यंत. व्हिडिओ बंद करतो. मग तो 3 दिवसात बकरी यायला पाहिजे म्हणलं होता आदमापूरला. 3 दिवसात बकरी इथनं आदमापूरला यायला पाहिजे हां असं सांगितलेलं. होय. 8व्या वस्तीला पोचतात. हां हां. 3 दिवसात बकरी आदमापूरला पोच झाली.
म्हणजे 8 दिवसात बकरी पोचत होती ती 3 दिवसात पोचली. हां हनुमंतांना मला सांगा, तुम्ही तिथं त्यावेळेला समाधी बघितल्या पूर्ण बघितली. मामांना आता जी समाधी आहे, आता आदमापूरला तुम्ही गेला होता, होय. आत समाधीमध्ये मामांना कुणीकडे तोंड करून बसवलंय माहिती आहे का तुम्हाला? हे दार कसं आहे इकडं? दार कसं आहे? दाराकडे तोंड करून बसलेत. दार कसं आहे तिकडं? नाही मंदिराचं दार, मंदिराचं दार, होय मंदिराच्या दाराच्या बाजूला तोंड आहे. होय तोंड तसंच आहे. तसं पूर्वेकडेच तोंड आहे. पूर्वेलाच आहे. पूर्वेला तोंड आहे. होय. आणि बरं, जास्त खोला जायला नको आपण. मला ते पुढे जायला होत नाही, मी एवढ्याच प्रश्नावर तरतोय, पुढं काय मी जात नाही. पुढं तिकडे नाही लास्ट लिंगापूर नाही 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 नाही, ते बाकीचं कसं बस ते काय विचारत नाही. फक्त मला सांगा मामा, तुम्ही त्यावेळी लहान होता. होय लहान होता. लहान होता. होय. तुम्हाला भावना एवढ्या काय नव्हत्या त्यावेळेला? हां, एवढं काय कळत नव्हतं. नाही कळत. तरी पण मला सांगा, तिथं असणारे माणसं रडत होती, काय करत होते ते सांगा. सोबत माणसं रडत, पंचलोक सोबत, पंच वगैरे सगळे रडत होते. पंचलोक कुंभज वर्मा रडणार. हां, कुंभज भरमा होते त्यावेळेला. हा होता कुंभज वर्मा संगत आम्ही बकरी काय रखलं हो. हां हां, कुंभज भरमा पण होते, होय सगळे रडत होते. होय. तुम्हाला त्यावेळी रडवायला काय, कसं काय, तुम्ही काय, तुमचे काय भावना होते त्यावेळेला? काय तुम्हाला काय कळत नव्हतं, असं काय होतं काय? कळत नव्हतं एवढंच की कुंभज वर्मा आम्हाला काकट घेऊन कुठं पाहिजे तिथं गेला. होय काय? होय. होय काय? वडिलांचं काय अवस्था होती? हां वडिलांची काय अवस्था? वडील कसं होते? वडील रडत होते का काय, कसं होतं? वडील रडणारच गो. वडिलांनी जर तुमच्या सेवा एवढे केल्या, आपण त्यांच्यात वडिलांच पुणे आहे. आपण दोंडा मामांच्याकडनं वडला विचारून घेऊया नंतर. पण आधी हा विषय होते. मला सांगा, तुम्ही प्रत्यक्ष तिथं होता. मामांच्याकडे बघून तुम्हाला वाटलं काय की मामा गेलेत असं वाटलं का तुम्हाला? गेलं म्हणजे 3 दिवसात बकरी यायला पाहिजे म्हणून सांगून गेला. 3 दिवसात बकरी? 8 दिवस 10 दिवसाला बकरी जायची होती. हा हा हा. 3 दिवसाला आदमापूरला बकरी गेल्या. मग तसं मामाने सांगितलं होतं तर 3 दिवसात बकरी यायला पाहिजे. बकरी इथे यायला पाहिजे. हां. अरे बापरे. आणि 3 दिवसात बकरी आली पण? होय गेली म्हणा. अरे बापरे. त्यावेळेला बकरी आणणार आहे तिथनं, त्यांची सुद्धा मुलाखत मी घेतली. आदमापूरला पोच व्हायला 10व्या वस्तीला जायची होती. हो हो हो, खरं आहे की, खरं आहे की. इथनं अडवाड, हां, अडवाडनं संगणकेरी, हां, संगणकेरीसनं गटापूर, हां, गटापूरसनं बेल्लोर बगोडी, हां, बेल्लोर बगोडीसनं चुकोडी, हां, चुकोडीसनं पटणकोडी, हां, पटणकोडीसनं गलगाली, हां. गलगालीसनं आदमापूर. काम नेमकं जत्राच होय. दसराच की. होय तेव्हा डोसकीवर डोसकीवरच की. आणि डोसकीवर असून 3 दिवसात बकरी तिकडे नेली. हां. अरे बापरे. बकरी गेलेली मला माहित नाही. सांगतेली सांगताल 3 दिवसात बकरी यायला पण 3 दिवसात बकरी दोंडापासून का माणसं आम्हाला सांगणार म्हणताना ऐका इकडं, ते राहू दे माहीत, सांगितलेलं सांगा तुम्ही. खरं तुम्ही प्रत्यक्ष होता, हे लय भारी आहे. हे तर त्या रानात तुम्ही प्रत्यक्ष होता. मला ह्या रानात प्रत्यक्ष शिवा होता. झाला मला. हा, काय म्हणून शिवा दिला तुम्हाला? खराब भाड्या म्हणून. भाड्या? काय म्हटले का? कन्नड भाषेत नाही शिवा दिला. हा हा, समोर गेला काय तुम्ही त्यांच्या? समोर लांबच. हा, मग काय म्हटले? काय कोण मला काय कळते काय नाही का, शिवा कशी दिली सांगा की. म्हणाल तो कशी शिवाय दिली सांगा की. खराब भाड्या म्हणून. खराब भाड्या. बर बर बर. खरंच खूप छान वाटलं. खरंच खूप छान वाटलं मला तुमच्याकडनं हे सगळं ऐकून. तुम्ही तिथं आता समाधीला गेला, समाधी झाली, समाधी झाल्यानंतर तुम्ही परत कधी आला? त्या दिवशी परत आला इकडे? आमच्या हे होतं. हां हां हां, आम्ही राहील. बरोबर बरोबर. बकरी आरडा लागली म्हणा. होय. त्याचा समाधी एडा मारून. हां हां हां, तिथे गेल्यानंतर. होय. हां हां. इथं आले होते त्यावेळेला सांगा की, तुम्ही इथं मामा इथं होते त्यावेळेस तुम्ही इथं शेतामध्ये आला होता? आलता होता. मेठगुड गावात इथंपर्यंत आला. मेठगुड गावात इथं मला वाटतं जवळ 5 किलोमीटर अंतर आहे, 4-5. तुम्ही इथं आला शेतामध्ये, ह्याच शेतामध्ये तुम्ही बसले, बकरी होती, तंबू ह्या शेतामध्ये होता, बकरी तिकडे त्या शेतामध्ये होती. तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला काय काय वातावरण दिसलं, काय काय झालं? काय नाही, आम्ही बारका होता. कन्या खावा रे म्हणला. कन्या खावा, आता पुढच्या वर्षाला येत नाही आम्ही, शिस्तीत जाणार आहे, एवढं सांगितलं. बरं, कसं तब्येत वगैरे त्यांची कशी, मामांची कशी दिसली त्यावेळेला? तब्येत बरं नव्हतं. हां, बरं. अजून 50 वर्ष आयुष होतं त्याचं,
आता हे पाप येतंय मी ही होतो म्हणला अजून आयुष्याचं 50 वर्ष होतं. होतं होय. म्हणजे अशी तब्येत काय एकदम हे नाही व्हायला नव्हती. नाही बरोबर. मेटपूरचा डॉक्टर हां इंजेक्शन करायला आला पाटील डॉक्टर म्हणून. पाटील डॉक्टर. हं. हां पाटील डॉक्टर म्हणून मुदोळचा येतात आता मुधोळचे होते काय? होय. इथं आले होते डॉक्टर बघायला मामांना? तर आले होते. होय. बरं मुधोळचे डॉक्टर आले होते काय? तिथं मेटकुडात होता त्याने. हां 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 काय डॉक्टर मेटकोडात होते त्यावेळेला? होय होय. मुधोळचे डॉक्टर मेटकोडात होते. हां बरं पाटील डॉक्टर नाव काय डॉक्टरांचं? तिचं नाव का माहिती नाही. पाटील म्हणत होते. प्रॉपर मुधोळचे ते? हां पापर मुदोळ. बरं बरं बरं. मग त्यांनी बरेचसे इंजेक्शन केली. सुईच मोडणार. सुई मोडणारच. हां चमड्यातच मोडणार वर. हां 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 बरं. मामा मग काय म्हटले त्या डॉक्टरांना? हेच धंदा कर, पैसे जास्त घेऊ नको बाबा, हां करत जा. बाळू मामा